नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आशिष धुमने IPL बायोलॉजिकल्स तर्फे आपलं स्वागत करतो. आणि ग्रीन रिव्हॉल्युशन नंतर उत्पन्न तर वाढलं, पण जमिनीचं काय? जमिनीमध्ये अतिरिक्त खत टाकून जमीन ही आता नापीक होत आहे. तिथे जीवाणूची संख्या खूप कमी प्रमाणात आपल्याला दिसते. तर यासाठी गव्हर्नमेंटनी खेती बचाव ही योजना आता राबवलेली आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्याचा खर्च कमी करून त्याचे जमीन ही सुपीक बनवणे आणि उत्पन्न वाढवणे हा इथे उद्देश आहे. यासाठी IPL बायोलॉजिकल्स खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना जीवाणू देत आहे. तर यामध्ये आपल्यासोबत जीवाणू वापरणारे प्रगतशील शेतकरी शत्रुघ्न सर आहेत. सर नमस्कार. तर शत्रुघ्न सरांनी IPL बायोलॉजिकलचे व्यायाम शक्ती म्हणजेच मायक्रोरायझा आणि NPK कन्सोर्शिया म्हणजेच ग्रिफिन हे 2 प्रोडक्ट त्यांच्या शेतामध्ये गेली 2 वर्ष झाले वापरत आहे. तर याचा त्यांना शेतीची जमीन सुपीक करण्यासाठी आणि उत्पन्न वाढीसाठी कसा फायदा झाला हे आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ. सर नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी शत्रुघ्न निरंजन उपरवट. मी मूळचा टाकडी गावचा आहे, तालुका बाळापूर आणि जिल्हा अकोला. तर शेतकरी बंधूंनो, महत्त्वाचं असं की मी मक्यानं शेती करतो. जवळपास माझ्याकडे 5 एकर शेती आहे. त्यापैकी मी कपाशी आणि सोयाबीनचं उत्पादन घेतो. तर गेल्या 2 वर्षापासून मी IPL बायोलॉजिकल कंपनीचे डुमने सर मला भेटले आणि जवळपास यांच्या कॉन्टॅक्टमध्ये मी आहे. आता मी रासायनिक खताचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करतो. म्हणजे DAP, सिंगल सुपर फॉस्फेट, 10-26-26 आणि खूप मोठ्या प्रमाणात पेस्टिसाईडचा सुद्धा वापर करत होतो. पण गेल्या 2 वर्षापासून एक असा अनुभव आला IPL बायोलॉजिकल कंपनीचा की यांचा जो मायक्रोरायझा येते त्याचं नाव आहे व्यायाम शक्ती आणि एक ग्रिफिंग म्हणून यांचा एक NPK कन्सोर्शिया आहे ते जो आपण त्याला जीवाणू म्हणतो. तर मी दोन्ही प्रोडक्टचा वापर केला आहे. तर आढळून मला असं आलं की सर्वप्रथम मी पहिल्या वर्षी वापरल्याच्या नंतर जे जमीन पाणी धरून ठेवत होती तर ते लिचिंगचं काम खूप छान पद्धतीनं केलं. पाणी स्प्रेड होत गेलं. दुसरं की जमीन एकदम भुसभुशीत झाली. म्हणजे पहिल्या वर्षी मला हा फरक नाही वाटला, परंतु दुसऱ्या वर्षी मी कंटिन्युअसली ते करत बसलो आणि वाटलं मला त्याच्यामध्ये की थोडीशी जमीन भुसभुशीत झाली. उत्पादनामध्ये पण खूप छान पद्धतीनं फरक पडला की मला म्हणजे पहिले जे मी शेती करत होतो तर सोयाबीनचं उत्पादन ठीक आहे मला 8-9 क्विंटल होत होतं. मधात एकदम परत मला उत्पादन कमी होत गेलं कारण मी फक्त फर्टिलायझरचा वापर करतो. पण याचा अर्थ असा नाही आहे की मी फर्टिलायझर सगळे सोडले म्हणून, पण मी जे रासायनिक खत आपण वापर करतो तर त्याचा जे 4 पोते आपण यूज करत होतो त्या ठिकाणी मी 2 पोते करतोय. सोबत मी यांचा मायक्रोरायझा आणि ग्रिफिंग हा NPK कन्सोर्शिया मी वापर करत आहे. तर याच्यामध्ये 2-3 गोष्टी मला अशा आढळल्या की एक तर जे काही आपण मधात आता मी तूर लावली आहे, जे तूर आपण खातोय तर त्याची टेस्ट खूप छान पद्धतीने येत आहे. म्हणजे पहिल्या वर्षी वाटलं नाही, पण दुसऱ्या वर्षी तर एकदम अप्रतिम, म्हणजे एवढा मला चांगला त्याचा प्रतिसाद मिळाला की मी तुरीचं जे डाळ करून खातो आम्ही तर त्याची टेस्ट खूप छान पद्धतीने येते. जमीन एकदम भुसभुशीत झालेली आहे. दुसरंच की जमिनीची पोत आज दुरून जरी तुम्ही जमीन बघितली एकदम काळी शहार माझी जमीन दिसते. तर मी खूप मोठ्या प्रमाणात हा जीवाणूचा वापर खूप मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये मी करतोय. आणि मायक्रोरायझा सुद्धा मी 2 वेळा यूज करतो आणि ग्रिफिंग हे 2 वेळा मी शेतीमध्ये यूज करतो. आणि फर्टिलायझर मी थोडं कमी केलं आहे. आता तुम्ही बघितलं असेल की पंतप्रधानाचं स्टेटमेंट आहे किंवा फर्टिलायझर जे रासायनिक खत आहे त्याचा वापर तुम्ही कमी करा आणि जैविकतेकडे वळा. आणि खरंच जर आपण जैविकतेकडे खरंच आपण वळू तर याच्यामध्ये खूप मोठे फायदे पण आहेत. जसं की जे आजारपणाचे आता लक्षणं येत आहेत, कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे, BPचं प्रमाण वाढलं आहे, शुगरचं प्रमाण वाढलं आहे, अल्टिमेट हे सगळं यापासूनच होत आहे. तर आपण सुद्धा जैविक शेतीकडे वळून बघा. IPLचे प्रोडक्ट तुम्ही वापरून बघा. मला तर त्याचा खूप चांगला अनुभव आला आणि तुम्ही सुद्धा याचा वापर करा. धन्यवाद.